भारतासह जगभरातील खगोलप्रेमींनी ब्लड मून अर्थात मोठ्या चंद्रग्रहणाच्या अद्भुत नजाऱ्याची अनुभूती घेतली। भारतात तब्बल 82 मिनिटे चंद्रग्रहणाची अनुभूती घेता आली। हे ग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व, युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसले। या चंद्रग्रहणासह रात्री 9:30 नंतर सुरुवात झाली व रात्री 11:48च्या सुमारास ते परमोच्च बिंदूवर पोहोचले। खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे गंगा आरती रविवारी दुपारी संपन्न झाली। श्री गंगा सभेचे सरचिटणीस तन्मय वशिष्ठ यांनी सांगितले की धार्मिक परंपरेनुसार ग्रहणाचे 9 तास आधी सूतकाळ सुरू होतो। हे लक्षात घेऊन मंदिराचे दरवाजे दुपारी 12:57 बंद करण्यात आले आणि त्यामुळे सायंकाळची गंगा आरती सूतकाळापूर्वी दुपारी 12:30 करण्यात आली। रविवार रात्री 10 वाजल्यापासून वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सुरू झाले। हे पूर्ण ग्रहण म्हणजेच ब्लड मून पावसामुळे भारतात काही मोजक्याच ठिकाणी दिसले। 2022 नंतर भारतात दिसणारे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण होते। रात्री 10 वाजल्यापासून 3 तास 28 मिनिटांपर्यंत चंद्रग्रहणाचे दृश्य खगोल अभ्यासकांना पाहता आले। यापैकी 82 मिनिटे पूर्ण चंद्रग्रहण होते। या काळात पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असल्याने त्याची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र लाल केसरी रंगाचा दिसून येतो। यालाच ब्लड मून म्हणतात। 27 जुलै 2018 नंतर पहिल्यांदाच भारतातील सर्व भागातून हे ग्रहण दिसणार होते, मात्र पावसामुळे ते अनेक ठिकाणी दिसू शकले नाही। ब्लड मून म्हणजे नेमका काय? शास्त्रज्ञ निरुज मोहन रामानुजन यांनी ब्लड मून मागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले। ते म्हणाले, खग्रास ग्रहणावेळी जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा काही सूर्यप्रकाश अपवर्तित होऊन चंद्रावर पडतो। यामुळे चंद्र पूर्णपणे काळा न दिसतात तांबूस किंवा रक्तासारख्या लाल रंगाचा दिसतो, ज्याला ब्लड मून म्हटले जाते। या भागात दिसले चंद्रग्रहण। हे ग्रहण भारत, आशिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि युरोपच्या जगाच्या अनेक भागातून दिसले। मात्र आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये चंद्रग्रहणाचे प्रदीर्घ काळ व सर्वोत्तम दृश्य दिसले।